नमस्कार. राऊज किचनमध्ये आज आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एकदम हेल्दी नगेट्स पाहणार आहोत. चिकन नगेट्स डाएट रेसिपी आहे. व्यवस्थित पाहून घ्या. प्रथम आपण पाणी बॉईल करून घेतलं, त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकून 1 चम्मच ब्लॅक पेपर टाकायचं आणि पाणी उकळून घेऊन त्याच्यामध्ये चिकन शिजवून घ्यायचं. चिकन बोनलेस आहे, त्यासाठी आपण हे शिजवलेलं चिकन आणि कॉर्न, शिमला मिर्च, हिरवी मिरची मॅश करून घ्यायचं. चिकन, कोबी, 5 ते 6 बटाटे, कोथिंबीर आणि किसलेलं गाजर आणि कॉर्नफ्लॉवर घ्यायचं. पहिलं आपण 1 चम्मच बटर ॲड करायचं आणि त्यामध्ये कॉर्न थोडेसे परतून घ्यायचं. कॉर्न परतल्याच्यानंतर बाकीच्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. ह्या रेसिपीसाठी खूप असं मस्त टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे. ह्या रेसिपीमध्ये एकदम प्रमाण पण सांगणार आहे मी, किती एक व्यक्ती किती घेऊ शकतो. त्यामुळे खूप हेल्दी आहे. 100 ग्राम चिकन आणि 150 ग्राम बॉईल आलू घेऊ शकतो आणि आपण ह्याच्यामधले हे नगेट्स 5 ते 6 नगेट्स एक मीलसाठी इनफ आहेत. 6 नगेट्समध्ये प्रॉपर मील होतो. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायची गरज नाही आहे. सोबत सॅलेड घेतलं तरी चालतं, कारण ह्याच्यामध्ये वेजीज पण आहे, कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे आणि हेल्दी कार्ब्स. आणि हे प्रोटीन पण हेल्दी आहे, कार्ब्स पण हेल्दी आहेत आणि फायबर पण आहे. तर त्यामुळे आपल्याला ही पूर्ण फुल मील आहे. तर एकदम व्यवस्थित असं सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. आपण ते परतून घ्यायच्या. सगळ्या भाज्या 30-30 ग्राम होत्या. कॉर्न फक्त 20 ग्राम आहे, बाकी सगळं 30-30 ग्राम आहे. त्याच्यामध्ये आपण 400 ग्राम चिकन आणि 600 ग्राम आलू टाकलेले आहेत. तर मग 400 ग्राम चिकनमध्ये 30-30 ग्राम सगळ्या वेजीज झाले. हे 3 माणसासाठीचं मील आहे. 3 ते 4 माणसं आरामात खाऊ शकतात, पण त्याच्यामध्ये प्रॉपर मील 150 ग्राम आलू आणि 100 ग्राम चिकनच्या कॉम्बिनेशनमध्ये प्रत्येकी 5 ते 6 येतात. तर ते आपण आलू मॅश करून घेतले. मॅश केल्याच्यानंतर कोथिंबीर घातली. आपण चिकन मॅश करून वेजीजमध्ये परतून घेतलं होतं, ते सगळं त्याच्यामध्ये ॲड केलं. याच्यामध्ये आपण ऑर्गनो 1 चम्मच टाकलेलं आहे, चिली फ्लेक्स 1 चम्मच टाकलेलं आहे आणि हिरवी मिरची ॲड केलेली आहे आणि 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकून चांगलं एकदम मिक्स करून घेतलं. आपण 3 ते 4 दिवस हे नगेट्स म्हणून पण आपण फ्रीजरमध्ये ठेवू शकतो आणि फ्रीजरमधून जेव्हा पाहिजे तेव्हा आपण तळायला घेऊ शकतो. तर हे बनवल्याच्या नंतर 1 तास आधी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आणि मग बनवून रेडी करून तळायचे. तर आता हे नगेट्स मी रेडी करते. तर त्याला आपण एक तास आधी डीप फ्रीज करणार आहे. तर आता हे नगेट्स आपण जसं शेप हवा आहे तसं आपण करू शकतो. तर हे मस्त असं नगेट्स रेडी करायचं आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करायचं. सगळे एकदम रेडी करून ठेवायचं. खूप हेल्दी आणि टेस्टी पण आहेत. सर्वांच्या कंप्लेंट्स असतात की डाएटमध्ये ब्लँक खाणं असतं किंवा चमचमीत नसतं किंवा खूप हे असतं. तर डाएटमध्ये तुम्ही अशा रेसिपीज घेऊ शकता. हेल्दी कार्ब्स, प्रोटीन आणि फायबर तिन्हीही मस्त आहे आणि खूप छान लागतं. हे ऑइलीही बनत नाही. ऑइलमध्ये जरी आपण हे केलं असेल तरी याच्यामध्ये ऑइल अब्झॉर्ब जास्त होत नाही, कारण त्यामध्ये आपण बॉईल चिकन आणि बॉईल आलू टाकलेले आहेत. तर त्यामुळे ते ऑइल अब्झॉर्ब करत नाही जास्त. खूप छान आणि क्रिस्पी लागतं. तर आता मी डीप फ्रीज करून घेतलेलं आहे आणि फक्त एकाच माणसासाठीचं मीलचं मी फ्राय करते आहे. बाकीचे मी सगळे अजून डीप फ्रीजला ठेवलेले आहेत. तर आता मी 6 नगेट्स तळायला घेतलेत. तर तळायला पण डीप फ्रायसाठी भरपूर तेल घ्यायची गरज नाही. डीप फ्राय नाही, सेलो फ्राय केलं तरी चालतं. तर आता मी सेलो फ्राय करून घेते आहे. मस्त टेस्टी लागतं हे, खूप छान खायला. एक सिंगल मील आहे हे आणि एकदम मस्त असं नगेट्स घ्यायचे. सॉस किंवा मेयोनीज तुम्हाला जे आवडत असेल किंवा पुदिन्याची चटणी ज्याच्यासोबत तुम्हाला हे खायला आवडेल त्यासोबत हे खूप छान आणि टेस्टी आहे.